लाडक्या बहीण योजनेच्या निधीसाठी अनेक मंत्र्यांचे निधी जे आहेत कापले गेले, त्याला कट केला गेला. सगळ्यात जास्त निधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचे कापले अशा पद्धतीचे माहिती येते. आणि त्याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत संजय क्षीरसागर आहेत, कारण त्यांच्या समाज कल्याणासाठी मोठा निधी कट झालेला. तर काय म्हणून बघा, समाज कल्याण खातं जे आहे याला एक वैधानिक दर्जा वेगळा दिलेला आहे. याला जो निधी प्राप्त होतो या निधीमध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही. हा पर्सेंटेज वाईज दिला जातो, बजेटच्या पर्सेंटेज वाईज दिला जातो, आणि म्हणून हा निधी कुठं वळवता येत नाही आणि इतरत्र ह्या विभागाचा निधी दुसरीकडे खर्चही करता येत नाही. हा कायदा आहे. म्हणून कायद्यानुसार मिळालेला जो निधी आहे त्याचा वापर इतर ठिकाणी होऊ नये अशी माझी स्वतःची मागणी आहे. आणि मी ती मागणी मुख्यमंत्री साहेबांसमोर आणि अर्थमंत्री साहेबांना सुद्धा सांगणार आहे की तुम्ही समाज कल्याण खातं असेल किंवा आदिवासी विभाग असेल याच्या निधीला कट मारू नका. पण वाढीव निधीची मागणी झाली, तो तर नाही झाला, परंतु आहे त्या निधीमध्ये कट झाला. जवळपास माझ्या विभागाचा 7,000 कोटी रुपयाचा निधी हा कट केला गेलेला आहे. आणि मग त्याच्यामुळे ज्या समाजासाठी हे खातं निर्माण झालेलं आहे त्या खात्याचं कामकाज कसं चालेल हा प्रश्न माझ्यासारख्या कॉमन माणसाला उपस्थित झालेला आहे. तुम्ही भेटणार आहात मुख्यमंत्र्यांना? मी सोमवारी मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे, अर्थमंत्री साहेबांना भेटणार आहे, त्यांना सांगणार आहे कायद्याने दिलेले जो काय अधिकार आहे तो काढायचा प्रयत्न करू नका. कायद्याने दिलेला निधी तुम्ही इतरत्र वळवू नका. जर असं वळवलं तर मला वाटतं लोकांना हे सहन होणार नाही किंवा लोक याला चांगली घटना सुद्धा मानणार नाहीत. कायद्याने संरक्षण आहे त्याला, हे मी म्हणतो म्हणून नाही. बाकी कोणत्याही खात्याचा निधी तुम्हाला वळवता येतो. एखादं धरण बांधायचं थांबवता येऊ शकतं, एखादा रस्ता बांधायचं थांबवता येतं, परंतु तुम्हाला समाज कल्याण विभागाचा, विद्यार्थ्यांचा असेल, दलित समाजाचा असेल, आदिवासी समाजाचा असेल, या निधीला कट मारता येत नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.